नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभो सुविधा केंद्र आजरा. विविध शासकीय कामकाजाबद्दलची माहिती, विविध शासकीय योजनांची माहिती आणि विविध शासकीय प्रमाणपत्रांची माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. तर मित्रांनो, याकरिता आपण या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर प्राप्त होतील. तर आत्ता आपण पाहूयात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज रिजेक्ट का झालेत किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं स्टेटस काय येत आहे. तर काही लोकांचं स्टेटस डिसअप्रूव्ड असं येत आहे, काही लोकांचं रिजेक्टेड असं येत आहे, काही लोकांचं इन रिव्ह्यू असं देखील येत आहे, तर काही लोकांचं इन सबमिट टू पेंडिंग असं देखील येत आहे. तर डिसअप्रूव्ड आणि रिजेक्टेड असं स्टेटस ज्यांचं आहे त्यांनी आपला फॉर्म एडिट करायचा आहे. एडिट ऑप्शन येत नसेल तर पुन्हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. व ज्यांचं इन रिव्ह्यू आणि इन सबमिट टू पेंडिंग असं स्टेटस येत आहे त्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, त्यांचा फॉर्म अजून प्रोसेसमध्ये आहे. तर रिजेक्शनची काही कारणं मी आपल्यासमोर ठेवत आहे. आपण आपलं कारण कोणतं आहे, आपलं स्टेटस काय आहे ते चेक करू शकता व ते दुरुस्त करू शकता. हा व्हिडिओ ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी देखील उपयोगाचा आहे व ज्यांनी भरलेला नाही त्यांना चुका होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म जर मराठीत भरला असेल तर अजून देखील तो पेंडिंग आहे. तर याबाबत शासनाच्या निर्णयाची आपण वाट पाहूयात. तर काही लोकांनी आधार कार्डप्रमाणे आपलं नाव आणि इतर माहिती भरलेली नसेल तरी त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे. आधार कार्डमधील नाव आणि बँकेच्या अकाउंटवरील नाव यांच्यामध्ये तफावत असेल तरी तो फॉर्म रिजेक्ट झालेला असेल. SMS व्हेरिफिकेशन जर पेंडिंग असेल तर ते SMS व्हेरिफिकेशन करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. काही लोकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्ड यापैकी दोन्ही बाजू अपलोड केलेल्या नाहीत, एकच बाजू अपलोड केलेली आहे, त्यांचे देखील अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. तर काहींनी झेरॉक्सचे फोटो मारलेले आहेत, डॉक्युमेंटच्या झेरॉक्सचे फोटो मारलेले आहेत. काही झेरॉक्स या क्लिअर आलेल्या नाहीत, तर ज्या क्लिअर फोटो आलेले नाहीत त्यांचे देखील अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. याचबरोबर काही महिलांनी बँक खाते जे जॉईंट अकाउंट होते असे जॉईंट अकाउंट या ठिकाणी जोडलेले आहे, तर त्यांचे काही महिलांनी जॉईंट अकाउंट दिलेले आहे, तर जॉईंट अकाउंट ज्यांनी दिलेलं आहे त्यांचे देखील अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. तर काही महिलांनी चुकीची कागदपत्र चुकीच्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. म्हणजेच काय, तर वास्तव्याचा पुरावा 15 वर्ष वास्तव्याच्या पुराव्याच्या ठिकाणी रेशन कार्ड जोडलेले आहे व उत्पन्नाच्या पुराव्याच्या ठिकाणी शाळेचा दाखला जोडलेला आहे, अशांचे देखील अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. तर काही महिला शासनाच्या इतर योजनांचे लाभ घेतात, म्हणजेच पेन्शन योजनेचे लाभ, संजय गांधी विधवा पेन्शन योजना असेल, ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना असेल, अशा योजनांचे लाभ ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचे देखील फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. PM किसान योजनेचे लाभ ज्यांनी घेतलेले आहेत त्यांचे देखील अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. तर मित्रांनो, लक्षात घेण्यासारखी एक माहिती आहे की पेमेंट सिस्टम जी आहे ती DBT सिस्टम आहे, म्हणजेच आधार बेस पेमेंट पडणार आहे. त्यामुळं बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असणार नाही त्यांच्या पेमेंट येण्यामध्ये अडचणी निर्माण होतील. तेव्हा या सर्व सूचना आणि सर्व कारणे तपासून आपण आपला अर्ज निश्चित करायचा आहे. तर मित्रांनो, रक्षाबंधनच्या मुहूर्तावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत, तेव्हा या योजनेच्या बाबतीत सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अन्यथा आपल्या चुका सुधारण्याची संधी किंवा आपले फॉर्म योग्य पद्धतीने भरण्याची संधी आपल्याला मिळणार नाही. धन्यवाद.